संकटात धावते, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सौरभ लेघाटे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे व्हीलिंग विथ होटल. सो गेल्या ब्लॉगमध्ये जसं तुम्ही बघितलं की आपण पुण्यातनं सोलापूरला आलो आहे प्रोजेक्टसाठी, आणि 21 दिवस तरी आता इकडच्या कॉलेजवरती श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेजवरती आपला प्रोजेक्ट चालू असणार आहे. सो सोलापूरला आलो आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये हिंट दिली होती की आता पुढचा डेस्टिनेशन कुठलं असणार आहे. सो येस, एक्झॅक्टली बरोबर गेस केले तुम्ही. आत्ता आपण चाललो आहे अक्कलकोटला. आज गुरुवार आहे आणि खूप चांगला योग आहे, अँड आय एम फीलिंग व्हेरी लकी की गुरुवारी मी अक्कलकोटला जाऊ शकतो आहे. आणि इकडनं अक्कलकोटचं डिस्टन्स जवळपास 40 किलोमीटर म्हणू शकता तुम्ही. सो हार्डली आपल्याला 1 तास लागेल पोचायला. सो जसं लेक्चरवरनं आलो तसं फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं आता आपण अक्कलकोटला जाऊन येऊया. तिकडे दर्शन वगैरे करून थोडा वेळ शांत बसून प्रसाद वगैरे घेऊन यायचा माझा प्लॅन आहे. सो लेट्स सी हाऊ दिस राईड गोस. आणि मला माहिती आहे स्वामींच्या कृपेने ही राईड खूप चांगली होणार आहे. सो तुम्हाला पण हा दिव्य किंवा स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स मी करवणार आहे. सो स्टे ट्यून्ड विथ मी इन दिस एंटायर व्हिडिओ, आणि तुम्हाला पण खूप जास्त स्पिरिच्युअल वाईब्स येणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये. सो माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. लेट्स स्टार्ट विथ टुडेज राईड. श्री स्वामी समर्थ. जास्त अंतर कवर करायचं नाही आहे आपल्याला, एक साधारणतः 40 किलोमीटरच कवर करायचं आहे. त्याच्यामुळे मी गिअर्स वगैरे घालत नाही, आणि देवळात जायचं त्याच्यामुळे मी जास्त जॅकेट वगैरे काही घालत नाही. नॉर्मल कॅज्युअल शर्ट पॅन्ट घातले, आणि जस्ट सेफ्टीसाठी मी ग्लोव्ज घेतलेत. आणि हेल्मेट तर ऑब्वियसली आपलं आहेच. हेल्मेटसाठी कॉम्प्रोमाइज नाही. मी कुठेही जात असलो तरी हेल्मेट इज विच आय कॅरी ऑन प्रायोरिटी. सो हेल्मेटमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही मी. हेल्मेट घेतलं आहे. अँड बघू शकता आपण आता निघतो आहे. इकडनं गाडी निघेल जाईल चल सौरभ चल. येस, फायनली आपण निघालो आहे. श्री स्वामी समर्थ. मला खूप चांगले सिग्नल्स मिळत आहेत, संकेत येत आहेत की आजची ही जी राईड आहे ती खरंच खूप चांगली होणार आहे. योग चांगला आहे, गुरुवार आहे आणि श्रावणातला पहिला गुरुवार आहे. त्याच्यामुळे खूप चांगली कशी मला एक सिग्नल मिळतं आहे युनिवर्सकडनं की छान वाटणार आहे. लेट्स सी हाऊ इट गोज. आत्ता तरी सिटीमधनं ट्रॅफिकमधनं आपल्याला बाहेर काढायची गाडी, नंतर मग पूर्ण हायवेचे जसं आपण युजली जातो सनाना पिरिरी टारारा. सो तसा हायवे आपल्याला मिळणार आहे, सोलापूर अक्कलकोट हायवे, जो सरळ स्ट्रेट कर्नाटकापर्यंत जातो. कर्नाटकमध्ये आपल्याला जायचं नाही, आपल्याला अक्कलकोटपर्यंत थांबायचं आहे. आत्ता तरी मेन माझं इकडे इंटेन्शन असणार आहे की सिटीच्या ट्रॅफिकमधून आपल्याला गाडी बाहेर काढायची. तो सगळा एरिया जो आहे तो सम्राट चौकाचा आहे सोलापूरमध्ये, जिथे आमचं अकोमोडेशन आहे नीला हॉटेल म्हणून, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेफरन्स दिला होता. सो मागच्या व्हिडिओचं पण बोलायचं झालं तर खरंच मागच्या व्हिडिओसाठी खरंच मनापासून धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं. तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम दाखवलं आहेत, म्हणजे माझं यूट्यूब चॅनल जवळपास वर्षभरानंतर जेव्हा मी रिझ्यूम केलं त्याच्यानंतर हा पहिला व्हिडिओ असेल ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मी ह्याच्या आधीसुद्धा मी 3-4 व्हिडिओज टाकलेत, त्यालासुद्धा तुम्ही खूप जास्त प्रेम दाखवलं आहे. बट हा व्हिडिओला, आत्ताच्या पुणे सोलापूरच्या व्हिडिओला तुम्ही लिटरली खूप जास्त प्रेम दाखवलं आहे, आणि ते मला मनापासून आवडलं आहे. माझे सबस्क्रायबर्स पण चांगल्या नंबर्समध्ये वाढलेत, आणि हे एस्पेशली आय वूड लाईक टू पर्सनली मेन्शन इन टू दिस की ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रेम मला मिळालं आहे ते माझ्या सगळ्या स्टुडंट्सचं. कारण आपले सर काहीतरी शिकवण्याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी जाऊन आउट ऑफ द बॉक्स किंवा काहीतरी असं वेगळं करतायत, भारी करतायत, हे बघून त्यांना खूप जास्त भारी वाटतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी खूप जास्त सपोर्ट दाखवला आहे मला. आणि क्लासमध्ये गेल्यानंतर लिटरली माझी स्टुडंट्स मला सांगतात की सर तुम्ही ब्लॉग वगैरे हे कंटिन्यू करत राहा, खरंच खूप चांगले ब्लॉग बनवता. आता मला माहिती नाही की मी एवढा चांगला किंवा अप टू द मार्क किंवा अप टू देअर एक्सपेक्टेशन्स ब्लॉग बनवू शकतो की नाही, बट जसं मला जमतं आहे तसा मी ट्राय करत जातो. आता
शिकतो आहे हळूहळू सगळ्या गोष्टी. जसं मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगतो, एडिटिंग पण शिकतो आहे किंवा अजून नवीन काही अपग्रेड्स करू शकतो का, अजून नवीन मी काय काय याच्यामध्ये करू शकतो का, तर त्या सगळ्या गोष्टी शिकतो आहे. प्रोसेस खूप मोठी आहे आणि नेवर एंडिंग प्रोसेस आहे. याच्यामध्ये मला किती मी जरी शिकलो तरी मी एक बिगिनरच राहीन असं मी समजतो. कारण जेव्हा तुम्ही बिगिनर समजता किंवा जेव्हा तुम्ही बिगिनर असल्याचा फील घेता तेव्हा तुमच्याकडे बऱ्याचशा गोष्टी शिकण्याची एक काय म्हणतात त्याला इच्छा असते आणि त्या इच्छेमुळे आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. प्रवास चालू झाला म्हटल्यानंतर आता माझी बडबड चालू झाली. माझी बडबड काय आता थांबण्यातली नाही एवढ्यात. सो तुम्हाला ह्याची सवय झालीच पाहिजे. तुम्हाला आता माझे ब्लॉग बघायचे म्हटल्यानंतर तुम्हाला आता याची सवय झालीच पाहिजे. सो बाहेर पडूया आपण लवकरात लवकर या सिटीच्या ट्रॅफिकमधनं आणि हायवेला जाऊन आपण जास्त गप्पा मारूच. ओ ड्रायव्हिंग सेन्स ही एक जगातली खूप कॉमन गोष्ट आहे जी अशी काय दुर्मिळ होत चालली आहे. आता ती हळूहळू डिस्टिंक्शनला जाईन की काय, डिस्टिंक्शन म्हणण्यापेक्षा ती एक्सटिंक्टच होत जाईल की आता कॉमन सेन्स राहणारच नाही किंवा कॉमन ड्रायव्हिंग सेन्स राहणारच नाही. कुठूनही कसेही लोक गाडी घालत राहतात आणि दुसऱ्यांच्या एरियात जाऊन मी जर काय हे करायचं म्हटलं तर लगेच दुसरे म्हणणार की काय असं तसं यावं, लगेच अरे रावीची भाषा. सो व्हेरी गुड थिंग, एक चांगलं ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट की आपण बाबा शांतपणेच जाऊया. पण हायवेला लागलो आहे असं मी म्हणू शकतो आता, कारण चांगला रस्ता दिसतो आहे पुढे आणि थोडंसं ट्रॅफिक आहे. बट आय एम शुअर हे ट्रॅफिक पुढे नसणार, कारण बरेचसे इकडनं डायव्हर्जन्स वगैरे आहेत आणि बरेच दुसऱ्या ठिकाणी रस्ते जातात, त्याच्यामुळे हे ट्रॅफिक जास्त नसणार याची खात्री आहे मला. सो बघू आता कुठपर्यंत ट्रॅफिक मिळते. तसा तरी रस्ता मला खूप चांगला मिळतो आणि वेदर पण चांगलं झालं आहे. मगाशी जेव्हा मी निघालो होतो तेव्हा थोडासा पाऊस होता. सो बेसिकली जेव्हा मी कॉलेजमधनं निघालो रूमवरती यायला तेव्हा पाऊस होता, त्यामुळे माझं पुढे मागे चाललं होतं की जाऊया का नको. बट म्हटलं गुरुवार आहे, नाही जाऊनच येऊया आपण. सो म्हटलं जे काय असेल ते रेनकोट बॅगमध्ये टाकलं आणि म्हटलं निघूया. ट्रॅफिक सिग्नल, अरे बापरे, गॅपमधनं जाते गाडी जाते. ओके, सो आपण आता सिग्नलला येऊन थांबलेलो आहे. तर माहीत नाही सिग्नल किती मोठा आहे, बघू. अरे बापरे, हा सिग्नल तर आत्ताच पडला आहे. 90 सेकंद, अरे यार. असो, मला मजा येते, वेदर खूप चांगलं आहे. आणि आता पुढचा ब्रेक म्हणजे कुठेतरी चहा प्यायला थांबणार आहे. आपली हवा पण मी बरेच दिवसात गाडीमधली चेक केली नाही. सोलापूरमध्ये आल्यापासून मी गाडीची हवा चेक केली नाही आहे. सो आता गाडीची हवा पण चेक करू आपण आणि चहा पण घेऊ कुठेतरी, कारण कॉलेजमधून आल्यापासून मी चहा नाही घेतला आहे. म्हटलं वाटेत कुठेतरी चहा घेऊ. वेळेत निघालेलं कधी पण चांगलं असतं. वेळेत निघाल्यानंतर कुठेही आपल्याला वाटेल तसं तितका वेळेत त्या ठिकाणी थांबता येतं. सो सिग्नल येस सुटला, चला निघूया फायनली. येस, दिस इज द थिंग दॅट कंटिन्युअसली हॅपन्स. सिग्नल सुटला तरी गाड्या काही थांबत नाहीत, आजूबाजूच्या येणाऱ्या प्रत्येकजण मध्ये घुसतोच. येस, फायनली मोकळा रस्ता आपल्याला आता मिळालेला आहे अँड वी आर गोईंग मस्तपैकी सनाना पेरेरी टारारा. ह्यासुद्धा गाड्या आता बाजूला होतील. जसं इकडनं डायव्हर्जन्स येईल किंवा सर्व्हिस रोड येतील, या गाड्यासुद्धा बाजूला जातील. सो मला तर आता चांगला हायवे मिळणार आहे अँड आय एम गोइंग टू एन्जॉय माय टुडेज राईड. मला मजा येणार आहे. छान वाटतं आहे. बेसिकली गाडी जेव्हा मी अशी रस्त्याला पळवतो वगैरे तेव्हा मला आठवतं की गाडी आपली ॲक्च्युली थंडरबोल्ट आपली खरंच खूप जुनी होत चालली आहे. आणि मला कधी कधी वाईट वाटतं की लिटरली आता फक्त 5च वर्ष राहिलेत. 5 वर्षानंतर रिपासिंगला न्यावं लागेल, म्हणजे फिटनेस व्हॅलिडिटी 5 वर्षानंतर आपल्या थंडरबोल्टची संपते. सो हे आठवलं तरी माझ्या अंगावरती खरंच काटा येतो, कारण दिस बाईक हॅज बिन माय कॉन्स्टंट इन ऑल द अप्स अँड डाऊन्स ऑफ लाईफ. म्हणजे जेवढे पण अप्स अँड डाऊन्स आलेत लाईफमध्ये त्याच्यामध्ये दिस हॅज बीन माय कॉन्स्टंट सेवियर असं म्हणू शकतो मी. तर जसं तिचं वय वाढत चाललं आहे, जसं ती म्हातारी होत चालली आहे, तसं ते खूप काही प्रॉब्लेम्स निघतात त्याच्यामध्ये. मी मध्ये इन्स्टा पण स्टोरी टाकली होती. मला बरेच जणांनी विचारलं होतं की काय झालं आहे वगैरे. तर एक प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला सांगेन काय झालं आहे, बट देर आर मल्टिपल प्रॉब्लेम्स गाडीमध्ये. आता E20मुळे गाडीच्या
इंजिनला तर प्रॉब्लेम येतोच आहे, कार्बोरेटरला खूप प्रॉब्लेम झालेला आहे. मला सर्व्हिस सेंटरवाल्यांनी सांगितलं कार्बोरेटर बदलून टाका आणि प्लस पुढच्या डिस्क ब्रेकचं पण काम आलेलं आहे. आणि हे कामाला जेव्हा मी गाडी सोडतो तेव्हा मला 100% माहिती आहे की अजून 4-5 कामं निघतात. त्याच्यामुळे सर्व्हिस सेंटरला सोडण्याचा मला हीच भीती वाटते. काम होतं ठीक आहे, काम चांगलं होतं, बट अगेन मला भीती वाटते की एकदा गाडी काम करायला सोडली की खूप जास्त खर्च येईल. बट ठीक आहे, अगेन जर एवढे मोठे शॉप पाळले तर आपल्याला खर्च करावा लागणारच. सो ठीक आहे, नेवर माइंड. या एका वस्तूला किंवा या एका गाडीला, जी की वस्तू नाही म्हणू शकत, जी माझ्या आयुष्याचाच एक भाग आहे, त्याला व्यवस्थित ठेवायला मी आय एम रेडी टू डू ऑल द सॅक्रिफायसेस. मग एक वेळ मी त्या महिन्यात बाकीचे खर्च कमी करीन, गाडीवर जास्त फोकस करेन. सो चाललेत माझे पण सेविंग्स. एकदाच सगळे पैसे आले की मग गाडीसाठी आपण तयार करू. आता मला गरज वाटते कुठेतरी थांबून चहा प्यायची. सो बघू आता आपल्याला कुठे चहा मिळतो आहे. आणि मेन इंटेन्शन आपलं आहे चहा पण प्यायचा आहे आणि आपल्याला टायर प्रेशर पण चेक करायचं आहे, हवा पण चेक करायची आहे आपल्याला. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी जर आपल्याला सोबत मिळाल्या तर मग बरंच आहे, चांगलंच होईल. पुढे मला टोल गेटचा बोर्ड दिसलेला आहे मला. सो त्याचा अर्थ असा की नक्कीच मला चहा आणि हव्याचं एअर, जिकडे एअर मिळेल हे मला कॉमनली मिळू शकतं. बघू, एक ठिकाणी मिळू शकतं, बघूया. टोल नाक्याचं एक मस्त असतं की बाबा टू व्हीलर घ्या, मस्तपैकी एक साईडने जा, टोल नका भरू, काय नाही. ते एक अर्थात तुम्हाला जेव्हा तुम्ही टू व्हीलर घेता शोरूममधून तेव्हा तुम्हाला ते टोल म्हणजे रोड टॅक्स वगैरे भरावा लागतोच. दॅट इज अगेन डिफरंट थिंग. टोल नाका तर आलेला आहे. बघूया आपल्याला हवावाला. येस हवावाला आहे. येस, बाजूला चहा पण आहे. एक नंबर काम. चला लगाटे, हवा मारून घेऊ आणि लगेच चहा पिऊ मस्तपैकी. दादांचं ट्रकचं काम चालू आहे. कोई ना, नो इश्यूज. पटकन हवा मारून घेऊ दे दादांना आणि मग पण चहा पिऊ गरमागरम आणि मूड फ्रेश करून निघून जाऊया. दादा बिझी दिसत आहेत. गाडी तरी लावूया. चला दादांना हाक मारूया, हवा मारून घेऊया पटकन. दादा चहा घेऊन झाला आहे. मस्तपैकी जरा म्हटलं स्टाईल मारत चहा पिऊया. कॅमेरा समोर ठेवून स्टाईल मारत चहा पिऊया. स्टाईल मारून झालेली आहे आता. वा वा वा, काय सनसेट आहे यार, मस्त वाटतं आहे. वा वा, निघूया आता. लेट्स मूव्ह. थंडरबोल्ट. चला एंड यहाँ पे हम लोग निकले. वो सगळ्यात मस्त फिलिंग असते की बाबा हायवे आहे मस्तपैकी, तुम्हाला कुठे थांबायचं नाही, मध्येच काही नाही, टर्न नाही, ट्रॅफिक नाही, काही नाही. मस्तपैकी फक्त एक्सिलेटर एक कॉन्स्टंट ठेवायचं आणि निघून जायचं. या गाडीला क्रूज कंट्रोल नाही म्हणून ते एक्सिलेटर फक्त हातामध्ये आवळून धरायला लागतं आहे. नाही तर क्रूज कंट्रोल असतं तर अजून मजा असते. मस्तपैकी फक्त बसायचं आणि निघून जायचं. अँड दिस इज द ॲडव्हान्टेज जे मी तुम्हाला सारखं सांगत असतो टोल नाक्याचं. बाकीच्या गाड्या इथे थांबत राहतात, बट आपल्यासाठी एक छानपैकी लेन असते ज्याच्यातनं आपण भुर्र करून निघून जातो. अँड ही जागा माझ्यासाठी कायम लक्षात राहणारी जागा आहे, कारण इकडे आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा जेवायला वगैरे थांबतो. हेच ते हॉटेल आहे बाजूचं, जिकडे आम्ही जेव्हा ग्रुपने येतो तर मोस्टली माझे जे मित्र आहेत, मी, तुषार, मिहीर, मानसी आणि वैनायकी, आम्ही जेव्हा या रोडला येतो तेव्हा आम्ही जेवायला वगैरे इथेच थांबतो. थोडं आपण जरा आता स्पीडअप करूया, कारण ब्रेक्स वगैरे झालेत आपले आणि आपल्याला जरा लवकर वेळेत पोचायचं आहे. त्याच्यामुळे
जर आपण स्पीड लावूया रस्त्याचा अंदाज घेऊन. रस्ता तुम्ही बघू शकता पूर्ण मोकळा आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम तर असंच मला वाटत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या रिस्कवरती म्हणण्यापेक्षा जेवढं मला सेफली स्पीड करता येतं आहे गाडी तेवढी मी स्पीड करतो आहे. सो ठीक आहे, एवढं काही प्रॉब्लेम नाही, रस्त्याला गाड्या नाहीत काय नाहीत, त्याच्यामुळे इट इज कम्प्लिटली फाईन, इट इज कम्प्लिटली सेफ. डोंट वरी ॲट ऑल. जास्त काय मी गाडी पळवत नाही आणि गाडीची सध्याची कंडिशन बघता गाडीला जास्त स्पीड नाही की बाबा मी जास्त पळवू शकेन गाडी. आता आपण सर्व्हिस रोडला लागलो आहे. आता सर्व्हिस रोडवरनं इकडे आतल्या बाजूला आपण टर्न घेणार आहे, जिकडनं अक्कलकोटचा आपल्याला रस्ता सुरू होतो. सो तुम्ही पण इकडे आलात तर लक्षात ठेवा, हा सर्व्हिस रोड इकडनं आपल्याला टर्न घ्यायचा आहे आणि अपोजिट साईडला जाऊन मग तिकडनं आतमध्ये अक्कलकोटचा रस्ता आहे. सो बऱ्याच जणांना पटकन लक्षात येत नाही. येस, वा, आता मगाचा जो वेव होता सनसेटचा जो बरोबर समोर आला आहे बघा, किती मस्त वाटतं आहे. काय भारी सनसेट वाटतो यार. वा वा वा. सो इट इज अनप्लॅन्ड. दिस इज व्हॉट इज टोटली अनप्लॅन्ड. इकडनं आतमध्ये आता अक्कलकोटचा रस्ता जातो आणि हा पण रस्ता तसा सुंदर आहे, भारी रस्ता आहे. सो बेसिकली हायवेला जेव्हा मी गाडी चालवतो तेव्हा कॉन्क्रीटचा रस्ता आणि हा जो की डांबराचा रस्ता आहे त्याच्यावर गाडी चालवताना खूप फरक जाणून येतो. डांबरी रस्त्यावरती गाडी चालवण्याची खरं मजाच वेगळी असते. मी गावामध्ये वगैरे पण अनुभवतो, डांबरी रस्त्यावरती तुम्हाला गाडी चालवायला प्रचंड मजा येते, म्हणजे मला तरी पर्सनली येते. आपण एक काम करूया, अक्कलकोटला आपण आलोच आहे तर फ्यूल आपलं कमी दिसतं आहे, आपण फ्यूल अप करूया लगेच. कडे आपल्याला पॉवर पेट्रोल तर नाही मिळणार, बट जे आहे त्याच्यात आपण काम चालवून घेऊया. इंडियन ऑइल असण्याची शक्यता आहे, कारण मगाशी मला एक जण जिथे चहा प्यायला थांबलो होतो तिकडे एकाला विचारलं होतं, ते म्हटले अक्कलकोटला इंडियन ऑइल आहे. सो लेट्स सी. पुढची गाडी MH9 आहे, कोल्हापूर. येस, पुढची गाडी MH9 कोल्हापूर, आमचे शेजारी. मगाशीसुद्धा मी जेव्हा हायवेवरती होतो तेव्हा मला MH7 दिसली होती, रायगड. येस, रायगडची गाडी दिसली होती मला, MH7 थार होती, थार रॉक्स. भारी वाटतं असं बाहेरच्या ह्याच्यात कुठली तरी आपल्या जवळपासची किंवा आपल्या आजूबाजूच्या ह्याच्यातली डिस्ट्रिक्टमधली जिल्ह्यामधली गाडी मिळाली की भेटली की चांगलं वाटतं. इंडियन ऑइलचं पेट्रोल आपल्याला मिळालं आहे, त्याच्यामुळे आपण आता डायरेक्ट मंदिराकडे जातो आहे. आणि पेट्रोल पंपवरती आपल्याला 2 मित्र भेटले ज्यांना विचारलं एक्झॅक्टली मंदिराचा रस्ता कुठून आहे. त्यांनी सांगितलं आहे की इकडनं मंदिराचा रस्ता आहे आणि सो मी त्याप्रमाणे चाललो आहे. सो त्यांचं म्हणण्याप्रमाणे आणि मला पण माहिती होतंच, तर समाधी मंदिराकडे पण जाऊन या असं ते म्हटलेत. त्याच्यामुळे वेळ कसा काय मिळतो आपल्याला बघूया. येस, मागेच आहे ते दोघं, बघूया काय म्हणत आहे. काय आलं? हां. सो दादा म्हटलं आहे की मागे आमच्या तुम्हाला दर्शन करून देतो. चला बघूया आता काय. अक्कलकोटला जनरली मी जाऊन आलेलो आहे आधी, मी बऱ्याच वेळेला गेलो आहे, पण मग आता हे बहुतेक आपल्याला दुसऱ्या रस्त्याने नेतात, त्याच्यामुळे बघूया. ठीक आहे, काही प्रश्न नाही, हरकत नाही विश्वास ठेवायला यांच्यावरती, कारण चांगली माणसं आहेत. त्यांना लगेच मी विचारलं, त्यांनी सांगितलं मला 1-2 गोष्टी पण सजेस्ट केल्या आणि मला एकंदरीत त्यांची वाईब आवडली, त्याच्यामुळे मी आता त्यांच्यासोबत जातो आहे. ॲटलिस्ट मला तरी समजेल कुठला दुसरा रस्ता आहे की जिकडनं आपण जाऊ शकतो वगैरे. सो बघू आता कुठला रस्ता आहे. आता मेन मार्केट एरियाच वाटतो आहे मला अक्कलकोटचा. बघूया. वातावरण खूप मस्त झालं आहे, म्हणजे मगाशी थोडासा पाऊस होता आणि पाऊस गेल्यामुळे जे काही ढगाळ वातावरण झालं आहे ते खूप मस्त वाटतं आहे. म्हणजे
सो प्लेझंट इव्हिनिंग जसं आपण म्हणतो तसं पूर्ण इट इज प्लेझंट इव्हिनिंग. मला आधी वाटलं की आम्ही समाधी मंदिराकडे वगैरे जातो आहे, बट आता हे रस्ता हळूहळू लक्षात यायला लागला आहे. रस्त्यावरनं आपण वटवृक्षाच्या इकडेच जातो आहे डायरेक्टली. थोडासा तरी खराब रस्ता पाहिजेच, त्याशिवाय आपली राईड कंप्लीट कशी होईल. अक्कलकोट. मी लहानपणी आईबाबांसोबत वगैरे यायचो, म्हणजे आत्ता गेले जवळपास मी 2-3 वर्ष आधी म्हटलं तरी चालेल. मी आईबाबांसोबतच आत्तापर्यंत आलेलो आहे. त्याच्यानंतर मी एकदा आपल्या सगळ्या ग्रुपसोबत आलो होतो आणि त्याच्यानंतर मग मी एकटाच येतो इकडे. सो जेव्हापासून मी सोलापूरला ट्रेनिंगसाठी येतो आहे, प्रोजेक्टसाठी येतो आहे, तेव्हापासून मी अक्कलकोटला न चुकता येतो. या वर्षाची सुरुवातच माझी अक्कलकोटपासून झाली होती. म्हणजे जानेवारीमध्ये पण मी सोलापूरला ट्रेनिंगला होतो, सोलापूरच्या कॉलेजला. सो तेव्हा गुरुवारी मोस्टली मी 1-2 गुरुवार गेलो होतो अक्कलकोटला. सो जसं म्हटलं, नवीन वर्षाची 2026ची सुरुवातच माझी अक्कलकोटपासून झाली. तर मला या गोष्टीला म्हणायचं झालं तर मी अक्कलकोटला हेडक्वार्टर्सच म्हणेन, कारण कुठल्याही गोष्टींचा रिपोर्ट आपण लगेच हेडक्वार्टरमध्ये करतो. सो मला पण काही प्रॉब्लेम वगैरे आला तर मी अक्कलकोटला येतो किंवा येत असतो. त्याच्यामुळे आता तर हे वारंवार येणं झालं आहे. पहिल्यांदा खूप रेअरली येणं व्हायचं, आता तर ते वारंवार येणं झालं आहे. त्याच्यामुळे खूप चांगलं आहे. स्वामी स्वतः बोलवत आहेत, खूप चांगलं वाटतं, शांत वाटतं मेन म्हणजे तिकडे जाऊन. जर आपण मनशांती किंवा असं पीसफुल वाईबसाठी जातो त्याच्यासाठी इट इज द बेस्ट प्लेस अकॉर्डिंग टू मी. दादाने इंडिकेटर दिला आहे. सो आपण बहुतेक इकडनं आतनं जातो आहे. मला एक्झॅक्टली हा रस्ता लक्षात येत नाही. हा वटवृक्षाचा जवळपासचाच रस्ता आहे. आता हा कुठून एक्झॅक्टली बाहेर पडतो आहे मला माहीत नाही, किंवा कुठे आम्ही जातो आहे कुठल्या साईडला माहीत नाही. बघू, लेट्स सी. गल्ली बोळातनं वा, कुठनं दादा रस्ता दाखवत आहे. आपण वटवृक्षाच्या जवळ आलो आहे एवढं मला समजतं आहे, बट नेमकं कुठे आलो आहे मला नाही समजत आहे. बघूया, गाडी लावू आता आणि जाऊ आतमध्ये त्यांच्यासोबत. काय पार्किंगसाठी जागा आहे व्यवस्थित, त्याच्यामुळे गाडी लावायला इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. गाईज, आय एम एक्सपिरियन्सिंग दिस फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम इन माय लाईफ. आपण डायरेक्ट मागच्या बाजून वटवृक्षाच्या इकडे आलो. मला लाईनमध्ये वगैरे थांबायची गरज नाही पडली. हे दोघं साक्षात स्वामींच्या रूपातच आलेत, मला घेऊन आले डायरेक्टली इकडे. आणि गर्दीतनं वाट काढत मी जातो आहे, तुम्ही बघताय. मी डायरेक्ट दर्शन मिळणार आहे मला. म्हणजे दिस इज द फर्स्ट टाईम इन माय लाईफ की माझ्या आयुष्यात असं काहीतरी पटकन घडतं आहे. आणि ते सुद्धा स्वामींचं दर्शन. गर्दी बघू शकता तुम्ही, प्रचंड आहे समोरून येणाऱ्या भक्तांची, आणि इकडनंच ते दोघं आपल्याला घेऊन आलेत. लिटरली यार, दिस मुमेंट, आय हॅव बीन वेटिंग फॉर दिस मुमेंट. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस खरंच सार्थकी लागला आहे माझा. आणि हे ते वटवृक्ष आहे ज्याच्यामुळे किंवा ज्याच्या नावामुळे हे स्वामी समर्थ अक्कलकोटचं देवस्थान ओळखलं जातं. रेअरली असं कोणतरी सबस्क्रायबर असतील माझे ज्यांना अक्कलकोट माहिती नाही आहे, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी खास मी हे व्हिडिओज प्रेझेंट करतो आहे, किंवा खास मी हे व्हिडिओज त्यांच्यासाठी ठेवतो आहे. आणि ही तुम्ही बघू शकता, ही जी लाईन इकडनं येते तिकडनं मेन रांग सुरुवात होते दर्शनाची, बट आपल्याला खरंच आज VIP दर्शन मिळालं. अक्कलकोटला आल्याला पहिल्यांदाच मला असा अनुभव आला आहे की अक्कलकोटला आल्याला लगेच दर्शन झालेलं आहे. आणि ह्या 2 दादांमुळे दर्शन झालं आहे, संग्राम दादा आणि पवन दादा. मला पेट्रोल पंपवरती भेटले, जिथे आपण पेट्रोल भरत होतो, आणि त्यांना रस्ता विचारला
ते त्यांचं बाकीचं काम वगैरे सोडून रस्ता दाखवायला आले. प्लस रस्ताच त्यांनी फक्त दाखवलं नाही, त्यांनी आपल्याला चांगलं दर्शन पण घडवून दिलं. आणि नक्कीच यांच्यामुळे खूप चांगला अनुभव आला. तर अशा काय म्हणतात आपण ना, स्वामी समर्थांचंच खरे भक्त मानू. पण अजून मी काही जास्त बोलू शकत नाही, कारण खूप मला छान वाटतं आहे आणि शब्द निघत नाही. तर त्यांच्यामुळे दर्शन खूप चांगलं आलं आहे. सो ह्या व्हिडिओचं क्रेडिट त्यांना जातं नक्कीच. सो बाकी आपण अजून काय काय व्हिडिओमध्ये होतं आहे घडतं आहे बघत राहूया. आणि इथे आहे हिंदवी स्वराज्याचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. हे नाव घेतलं, महाराजांना बघितलं की खरंच अंगावरती काटा येतो. आणि अक्कलकोट म्हटलं तर डोळ्यासमोर पहिली येते स्वामी समर्थांची ही मूर्ती. म्हणजे मी प्रत्येक वेळेला इथे येतो तेव्हा या मूर्तीसोबत फोटो काढतो. आणि कधी वाटलं नव्हतं की मी असा व्लॉग बनवीन किंवा यूट्यूबच्या माझ्या पेजवरती अक्कलकोटचा सुद्धा व्हिडिओ येईल. आणि ही खरंच स्वामींची कृपा आपण म्हणू शकतो. सो जसं कॅमेराने होऊ शकतं तेवढं मी झूम करतो आहे. खरंच म्हणजे मी आज जास्त शब्द माझ्या निघतच नाही आहे तोंडातून. आजच्या दिवसातले किती आणि काय काय अनुभव सांगू मला समजत नाही. मी आत्ता कुठे बसलो आहे मी तुम्हाला नंतर सांगेन. बट आत्ता इथे बसलो आहे, तिथे मला या काकांनी प्रसाद दिला. म्हटलं स्वामींचा प्रसाद आहे, घ्या. आणि खरंच मला भारी वाटतं आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की मला ह्या ठिकाणचं फुटेज घ्यायला मिळेल, कारण इकडे खूप गर्दी असते नेहमी. हे ते ठिकाण आहे जिथे रोज हजारो भाविक भक्तांचा प्रसाद तयार होतो. आणि हे तुम्ही बघू शकता, इकडे एका वेळेला 250 लोक बसू शकतात एवढी इकडची कॅपॅसिटी आहे. त्याच्यामुळे एका वेळेला 250 भक्त इथे प्रसाद घेतात. याच्यासाठी केला होता सारा अट्टहास. स्वामींचा प्रसाद यापेक्षा भारी काय असू शकतं. पण आता स्वामींचं नामस्मरण करू आणि प्रसादाला सुरुवात करू. इथे आता एकत्र सगळ्यांचं नामस्मरण सुरू होईल आणि मग प्रसादाला सुरुवात होईल. तर मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, आज अक्कलकोटला आल्यानंतर मला खूप जास्त चांगले अनुभव येत आहेत. मगाशी भवनदादा आणि जे दोघं भेटले त्यांच्यामुळे दर्शन खूप चांगलं झालं. आणि अनएक्सपेक्टेडली माझा कॉलेजचा मित्र मला भेटला, सुदर्शन. आणि सुदर्शनसोबत मला भेटला सुदर्शनचा अजून एक मित्र सागर. तर याच्यामुळे महाप्रसाद मला डायरेक्ट मिळाला. म्हणजे अक्कलकोटला आल्यानंतर पहिल्यांदाच मला असा अनुभव येतो की दर्शन पण लगेच झालं आणि महाप्रसाद पण पहिल्यांदाच मिळाला. सो आज नक्कीच खूप चांगला काहीतरी योग आहे. समजेन आज श्रावणाचा पहिला दिवस आहे, पहिला गुरुवार आहे. त्याच्यामुळे खरंच चांगला अनुभव असा आला आहे. आणि बाकी तर बोलत राहीनच तुमच्याशी. बट स्पेशल थँक्स टू सुदर्शन आणि परत सागर. सो खरंच या दोघांना मनापासून थँक्स. आणि अनएक्सपेक्टेड होतं आहे. सुदर्शन आणि आम्ही जवळपास कॉलेजला एकत्र होतो, बट त्यानंतर आमची कुठेच गाठभेट नव्हती. आज त्यांनी मला ओळखलं, त्यांनी हाक मारली आणि त्याच्यानंतर हा सगळा योगायोग जमून आला. सो अगेन जसं म्हणतात तसं परत श्री स्वामी समर्थ या 3 शब्दापुढे बाकी काहीच बोलू शकत नाही आपण. खूप चांगला अनुभव आला. छानपैकी दर्शन करून प्रसाद घेऊन आपण आता निघालो आहे परत सोलापूरच्या दिशेला. उद्यापासून परत आपलं सेशन चालू होणार आहे, लेक्चर चालू होणार आहे. त्याच्यामुळे सुट्टी वगैरे नाही आहे आपल्याला. आज गुरुवार होता, अक्कलकोटला आलो होतो. अँड आय वुड कन्सिडर दिस ॲज एस्केप फ्रॉम ऑल दिस स्ट्रेस. आणि खरंच मला इथे येऊन मनाला खूप शांती मिळाली, खूप शांत वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि आता परत एकदा फ्रेश एनर्जी घेऊन मी परत चाललो आहे टू शेप यंग जनरेशन्स. आणि माझी मुलं पण हा सगळा व्लॉग बघत असणार आहेत. लवकरच हा व्लॉग जेव्हा रिलीज होईल तेव्हा तुम्हाला पण बघायला मजा येणारच आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नाही डोंट वरी, जेव्हा मी तुम्हाला सांगतो आहे कमेंट्स करा वगैरे तेव्हा मी व्हिडिओ एंड करत नाही आहे. अजून आपल्याला घरापर्यंत जायचं आहे. त्याच्यामुळे दिस इज नॉट द एंड ऑफ द व्हिडिओ. अजून मी अक्कलकोटमधनं बाहेर पडणार आहे आणि मग त्याच्यानंतर जाताना मी तुम्हाला एंडिंग नोट देऊन जाईन. मुलांमधनं स्टुडंट्समधनं लक्षात आलं, गेल्या व्हिडिओनंतर माझ्या स्टुडंट्सने मला एक सजेशन दिलं होतं, सर तुम्हाला एक सजेशन देऊ का. म्हटलं बोला की. सर तुम्ही तो व्हिडिओ बनवता त्याच्यामध्ये सो असं बऱ्याच वेळेला ऐकायला येतं. त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही काही काम करू शकता का.
सो आय वॉज लिटरली लाईक की ते काय म्हणतात त्याला, असं स्पॉन्टेनियसली निघून जातं तोंडातनं. मी असं मुद्दामून म्हणत नाही. आणि मी कुठलं स्क्रिप्ट लिहून वगैरे व्हिडिओ बनवत नाही, त्याच्यामुळे नॅचरली व्हिडिओ बनवताना तो शब्द येऊन जातो. अँड नाऊ दॅट हॅज बिकम अ पार्ट ऑफ माय लँग्वेज. त्याच्यामुळे बोलताना सारखं येतं. ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसेल ते गोष्ट. बट ठीक आहे, आय विल ट्राय टू टेक दिस सजेशन अँड आय विल ट्राय टू रिड्यूस दिस सो एस्पेशली खास तुमच्यासाठी मुलांना. बघू कितपत आपल्याला हे जमतं आहे. पण मुलं म्हटली की सर फॉर शुअर ट्राय करेंगे. करणार. मी सांगितलेली गोष्ट जर तुम्ही करता तर तुम्ही सांगितलेली गोष्ट मी नक्कीच पाळेन. बघूया, ट्राय करेन. हे लगेच नाही होणार. जसं मी तुम्हाला वर्गामध्ये सांगतो, जे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, दिस इज नॉट ओव्हरनाईट प्रोसेस. एक दिन में नहीं होगी लेकिन एक दिन जरूर होगी. तसंच आपण पण करूया. लवकरात लवकर मी तो शब्द जास्तीत जास्त अवॉइड करायचा प्रयत्न करेन. त्याच्यामुळे कसं जमतं आहे आपल्याला, लेट्स सी. सुदर्शन आणि सागरला बाय करून नंतर आपण निघालो आहे परत सोलापूरच्या दिशेने. व्हिडिओचे सेटिंग्स परत मी कॅमेराचे सेटिंग्स थोडेसे बदललेत, त्यामुळे असू शकतं की तुम्हाला रस्त्याला लाईट कमी दिसेल. बट येस, गाडीमध्ये माझ्या लाईट्स प्रॉपरली इन्स्टॉल्ड आहेत आणि त्याच्याने मला तरी व्यवस्थित दिसतं आहे. आणि आता जास्त काळजी करायची गरज नाही त्याच्यामुळे, कारण आपण आता हायवेला लागलेलो आहे. त्याच्यामुळे हायवेला पण लाईट्स असणार आहेत. त्याच्यामुळे मी सेफली घरी जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीची चिंता अजिबात करू नका. तुमचं हे प्रेम, तुमची काळजी मला खरंच समजते आणि आय एम रिअली थँकफुल फॉर यू बीइंग सच ऑर सो मच केअरफुल. त्याच्यामुळे मला पण खरंच चांगलं वाटतं की माझी पण काळजी करणारं कोणतरी, जे तुम्ही कमेंट्समध्ये सांगता सर थोडी गाडी हळू चालवा. आई बाबा फोन करून सांगतात गाडी हळू चालव रे. तर चांगलं वाटतं की आपली काळजी करणारे लोक आहेत आणि ते आपल्याला सांगतात. बट डोंट वरी, मी स्वतःची काळजी घेऊनच गोष्टी करत असतो. उगाच अननेसेसरी रिस्क घ्यायला मी जात नाही. त्यामुळे हायवेला जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसलं तरी मला समोर व्यवस्थित दिसते, क्रिस्टल क्लिअर दिसतं एकदम. त्यामुळे त्याचा काहीच इश्यू नाही आहे. नाऊ इट्स टाईम टू प्रेझेंट अन एंडिंग नोट, कारण व्हिडिओचा आपण आता शेवट करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्कलकोटचं दर्शन घेतलं आणि अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं आणि मला तर खूप प्रसन्न वाटतं. आता खूप पीसफुल आणि स्पिरिच्युअल वाईब्स येत आहेत, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये म्हटलं आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोचू दे. आणि अगेन जसं मी म्हणतो, चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि असं तुम्हाला अजून कुठलं लोकेशन बघायला आवडेल तर ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की ट्राय करेन त्या लोकेशन्सला फिरायला. आणि अजून काही सजेशन असेल व्हिडिओच्या बाबतीत तर तुम्ही नक्की देऊ शकता. सो थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये.